नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. ठाकरे गटानं स्वतंत्र लढलं पाहिजे असा कालच्या बैठकीमध्ये अनेकांचा सूर असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याच्या भावना व्यक्त केल्याची माहिती देखील अंबादास दानवे यांनी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये लढून फारसा फायदा झाला नसल्याचं उमेदवारांचं मत असल्याचं देखील अंबादास दानवे यांनी सांगितलंय. यांनी निवडणूक झाल्यानंतर विजयी उमेदवारांसोबत त्याचसोबतच पराभूत उमेदवारांसोबत बातचीत केली, मार्गदर्शन देखील केलं, विजयी उमेदवारांना देखील केलं, पराभूत उमेदवारांना देखील केलं. नक्की चर्चा काय होते? कारण विविध चर्चा ज्या आहेत त्या बैठकीतल्या बाहेर येत आहेत. काही चर्चा नाही झालेल्या. विजय उमेदवाराचं अभिनंदन केलंय. भले कमी आलेले असतील, परंतु त्यांनी शिवसेना एका आमदारावर लढलेली विधानसभेमध्ये, मग वामनराव महाडिकांसारखा असेल, छगन भुजबळ सुद्धा होते, एकटे होते. पण शिवसेना, आपला शिवसैनिक कसा असतो याचा झटका याच्या महाराष्ट्राला दर्शन झालं ना. आता तर 20 आहोत आम्ही, ठीक आहे, कमी झाले असू, पण 20 आहोत. ह्या 20 सुद्धा या महाराष्ट्राच्या हितासाठी, या महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी लढावं, काम करावं, अशा प्रकारचा निर्धार पक्षप्रमुखांच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. पराभवानंतर काही भूमिका येत असतात. EVM विषयी प्रश्न उपस्थित केले, त्याच्याविषयी न्यायालयीन प्रक्रिया आम्ही पार पाडू. संघटनात्मक विषयावर काय केलं आहे की कोणी बाबा आपण यांनी एकट्याने लढलं पाहिजे, कोणी म्हणतं सोबत लढलं पाहिजे, पण तो या भूमिका सगळ्यांनी मांडलेल्या आणि पक्ष नेतृत्वाने त्या ऐकून घेतलेल्या आहे. कॅमेरामन योगेश गुरुसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी.